आमचे प्रतिनिधी डॅरेल मिरांडा आणि रोहन कदम हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। रोहन कदम पुण्यातून आहेत, डॅरेल मिरांडा हे मुंबईतून आपले जोडले गेले आहेत। डॅरेल, सुरुवातीला तुमच्याकडे येते आमदार अपात्रता, राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रते संदर्भातली महत्त्वाची सुनावणी आहे। कोण अपात्र ठरू शकते, कोण पात्र ठरू शकते, काय सांगाल अधिक? नक्कीच मिळेल। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची सुनावणी होणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर या सुनावणीला 4:30 वाजता जी आहे ती सुनावणीला सुरुवात होणार आहे। कोणते आमदार अपात्र ठरतात हे पाहावं लागेल, कारण दोन्ही गटाच्या बाजूने जो आहे तो युक्तिवाद पूर्ण झाला आहे। आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काही दिवसांपूर्वीच माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं होतं की 15 तारखेला जो आहे तो मी निकाल देणार आहे। 4:30 वाजता संपूर्ण वाचनाला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राष्ट्रवादी कोणाच्या बाजूने देतात निकाल हे पाहावं लागेल। विनल, अगदी डॅरेल, तुम्हाला थोडा वेळ साठी थांबवते। रोहनकडे जाऊया आपण। रोहन, असं एक प्रकरण आहे राष्ट्रवादीचं, ज्या प्रकारचं प्रकरण शिवसेनेच्या संदर्भात यापूर्वीही झालं होतं। आता जी महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे त्याचा निकाल हा शिवसेनेचा जसा निकाल लागलाय त्याचप्रमाणे लागण्याची शक्यता किती वर्तवली जाते? नक्कीच, खरं तर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शरद पवार गट, सुळे गट जो आहे तो याच प्रकारे बोलतोय की शिवसेनेच्या निकालाची पुनरावृत्ती आमच्या बाबतीत देखील होईल। परंतु विधानसभेच्या अध्यक्षांकडे हा पूर्ण प्रकार आहे, पूर्ण ही केस आहे। त्यामुळे विधानसभेचे अध्यक्ष नेमके 4:30 वाजता निकाल वाचन करताना कोणत्या मेरिट्सवरती हा निर्णय देणार आहेत ते माहित नाहीये। ज्या अर्थाने निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह हे अजित पवार शक्यता जास्त वर्तवली जाते की विधानसभेचे अध्यक्ष देखील अजित पवारांच्याच बाजूने जो आहे तो हा सगळा निर्णय द्यायची शक्यता वर्तवली जाते। अजित पवारांनी देखील आज सकाळी ज्यावेळेस माध्यमांशी बोलले त्यावेळेस देखील त्यांनी हे सांगितलं की मेरिट्स वरती हा सगळ्याचा निर्णय झाला पाहिजे। मेरिट्स म्हणजेच काय तर आमदारांची संख्याबळ आणि आमदारांच्या नंबर जितके अजित पवारांकडे आहेत आणि ज्या अर्थाने एकनाथ शिंदेकडे जास्त आमदारांचा पाठिंबा होता, ज्या अर्थाने अजित पवारांना देखील त्याच अर्थाने जो आहे तो निकाल मिळावा अशी त्यांची अपेक्षा आहे। विधानसभा अध्यक्ष जर आमदारांच्या संख्याबळावर निकाल दिला, एकनाथ शिंदेच्या केस संदर्भात, सूचना पक्षासंदर्भात जो निकाल एकनाथ शिंदेच्या बाबतीत विधानसभा अध्यक्षांनी दिला, कदाचित त्याच मेरिटच्या आधारावरती जर विधानसभेच्या अध्यक्षांनी जर निर्णय दिला, राहुल नार्वेकरांनी जर निर्णय दिला तर तो निश्चितच अजित पवारांच्याच बाजूने असू शकतो। अगदी, त्यामुळे 4:30 नंतर ही सुनावणी होणार आहे। काय होणार आहे हे खरंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। रोहन, डॅरेल, तुम्हाला दोघांनाही तुम्ही दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची आज महत्त्वाची अशी सुनावणी होणार आहे। काय होणार आहे या सुनावणीत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे।